अजित पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहूया। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात असा गंभीर आरोप अजित पवार गटाने केलाय। पक्षात पवारांच्या एका पत्राने नियुक्त्या हा मनमानी कारभार लोकशाहीला धरून नाही असाही युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। 30 जूनला अजित पवारांची बहुमताने निवड झाली आणि याचं पत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलं होतं असा दावा अजित पवार गटाने केलाय। मुख्य प्रतोद आमच्या सोबत आहे, त्यामुळे 9 आमदारांवर कारवाई करा हे पत्र बेकायदेशीर असल्याचा युक्तिवादही करण्यात आलाय। आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। आमच्या सोबत 53 पैकी 42 आमदार असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। लोकसभेमधील एक आणि राज्यसभेतील एक खासदार आमच्या सोबत आहे असा दावा अजित पवार गटाने केलाय। जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपला तरीही निवड झाली नाही असं देखील अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी जयंत पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल या ठिकाणी अजित पवार गटाने केलाय। राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी संख्याबळ आवश्यक असतं असंही अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलंय। तर शरद पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहूया। पक्षाच्या विचाराच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका असल्याचा दावा शरद पवार गटाने केलाय। अजित पवार गटाकडून 1968 चा दाखला देण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा युक्तिवाद या ठिकाणी अजित पवार गटाने केलाय। 1968 चा दाखला यामध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा युक्तिवाद इथे अजित पवार गटाने केलाय। त्यासाठी सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र नियुक्त्या या संदर्भातला दाखला जो आहे तो देण्यात आलेला आहे। आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा युक्तिवाद या ठिकाणी अजित पवार गटाने केलाय। यासाठी 1968 चा दाखला यामध्ये देण्यात आलेला आहे। राज्यात आणि राज्याबाहेरही राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे सर्वांना माहित आहे असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे आणि यावर अजित पवार गटाकडून आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि यासाठी अजित पवार गटाकडून 1968 चा दाखलाही देण्यात आलेला आहे। तर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे सर्वांनाच माहिती आहे असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे। कोर कमिटी मधील विधानसभा आणि विधान परिषदेमधलं संख्याबळ आमच्याकडे अधिक आहे असा दावा अजित पवार गटाने केला। कोर कमिटीमधील सदस्य देखील आमच्या सोबत आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलाय, त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे आणि त्या आधारेच पक्ष कुणाचाही ठरवता येईल असा दावा जो आहे तो अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे। शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्यामुळे पक्ष कोणाचा हे सर्वांनाच माहिती आहे असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला। तर त्यावर अजित पवार गटाकडून 1968 चा दाखला देण्यात आलेला आहे। तर पक्षाची कार्यकारिणी ही आमच्या सोबत आहे, आमच्या बाजूने आहे असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे। तर कोर कमिटीमधील सदस्य हे आमच्या सोबत आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे। तर अजित पवार गटाचा युक्तिवाद आपण पाहूया। 1968 मधील तरतुदीनुसार पक्ष चिन्ह हे अजित पवार गटाला मिळावं असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। कोर कमिटी, विधिमंडळ, विधान परिषदेचे सदस्य आमच्या सोबत असल्याचं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। पक्षामध्ये पवारांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात आणि हा मनमानी कारभार आहे, ते लोकशाहीला धरून नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। 30 जूनला अजित पवारांची बहुमतानं निवड झाली असा दावा अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान करण्यात आला। मुख्य प्रतोद आमच्या सोबत आहेत, त्यामुळे 9 आमदारांवर कारवाई करा हे पत्र बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केलीत असा दावाही अजित पवार गटाचा आहे। आमच्या सोबत 53 पैकी 42 आमदार आहेत असा दावा अजित पवार गटाने केलाय। त्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। लोकसभेतील एक आणि राज्यसभेतील एक खासदार आमच्या सोबत असल्याचं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपलाय तरीही निवड झालेली नाही असाही युक्तिवाद करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी जयंत पाटलांची नियुक्ती कशी असा सवाल अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। तर 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पवारांना पाठिंबा आहे असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते हे आमच्या सोबत असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। तर पवारांच्या एका पत्रानं नियुक्त्या होतात हा मनमानी कारभार असल्याचं अजित पवार गटाने आयोगासमोर हा युक्तिवाद केलेला आहे।
24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पवारांना पाठिंबा आहे असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आले। यामध्ये पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आमच्या बाजूने आहेत, विधानसभा विधान परिषदेतलं संख्याबळ आमच्याकडे अधिक आहे असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलाय। तर कोर कमिटीतील सदस्य हे देखील आमच्या बाजूने आहेत आणि यासाठीच अजित पवार गटाकडून 1968 चा दाखला देण्यात आलाय। त्यानुसार आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं अशी मागणी जी आहे ती अजित पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। आता अवघे काही वेळ राहिलेला आहे। तर अजित पवार गटाकडून 1968 चा दाखला जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर इलेक्शन सिम्बॉल्स ऑर्डर या आदेशाचं नाव आहे। या आदेशामध्ये पक्ष, त्याचं चिन्ह, प्रतीक या गोष्टींबाबत सविस्तर खुलासा करण्यात यावा आणि त्याची व्याख्या करण्यात यावी यासाठी हा आदेश काढण्यात आलेला होता। याचा दाखला इथे आता अजित पवार गटाकडून देण्यात आलेला आहे। या गोष्टी ज्यावेळेला निवडणूक आयोगासमोर येतील त्यावेळेला या आदेशाच्या आधारे त्यावर तोडगा काढला जाईल असा हा आदेश होता। त्याचा दाखला या ठिकाणी अजित पवार गटाकडून देण्यात आलेला आहे। तर एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष मात्र आमच्याकडेच आहे असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। पक्षात कोणतीही फूट नाहीये, फक्त एक गट पक्षातून बाहेर पडलाय, जो मूळ पक्ष आहे तो मात्र आमच्याकडेच आहे असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलंय। अजितदादांसह 9 जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे आम्ही पत्रही दिल्याचं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर अजितदादांसह 9 जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे पत्र देण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर सांगण्यात आलेलं आहे। तर